राजकारणाची गटारगंगा झाली आहे अशी केवळ टीका करण्यापेक्षा ती स्वच्छ करण्यासाठी सज्जन माणसांनी राजकारणामध्ये उतरलं पाहिजेत, तरच राजकारणाची गटारगंगा स्वच्छ होऊन देशाची लोकशाही बळकट होईल असा विश्वास माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला आहे। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे नर येथील संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या 7व्या युवा संसदेच्या समारोप प्रसंगी माजी खासदार डॉक्टर विकास महात्मे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष व युवा संसदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर उपस्थित होते। नगरसेवक गणेश बिडकर आणि दत्तात्रय धनकवडे यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार तर खासदार अशोक नेते यांना आदर्श खासदार पुरस्कार यावेळी देण्यात आला। तसेच भरीव सामाजिक कार्यासाठी माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांना यावेळी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। पुणेरी पगडी, शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असं पुरस्कारांचं स्वरूप होतं। डॉक्टर विकास महात्मे म्हणाले, युवा पिढीला राजकारणामध्ये येऊन आमदार, खासदार, मंत्री व्हावे असे वाटते, परंतु त्यामागील कष्ट दिसत नाहीत। समाजातील तळागाळामध्ये गेल्याशिवाय लोकांचे दुःख आपल्याला कळत नाही, त्यांच्या समस्या आपल्याला समजत नाहीत। त्यांच्या समस्या कळण्यासाठी स्वतःच्या पलीकडे जाऊन जर त्यांचा विचार केला तर आपण निश्चितच एक यशस्वी राजकारणी होऊ शकतो। अशोक नेते म्हणाले, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार आणि खासदार होण्याची संधी मिळाल्यामुळे मी सर्वसामान्यांचे दुःख जाणू शकतो। केवळ वैयक्तिक कारणांसाठी राजकारणामध्ये येण्यापेक्षा समाजाचा विचार करण्यात अत्यंत गरजेचे आहे। भास्कर पेरे पाटील म्हणाले, महात्मा गांधी यांनी खेड्याकडे चला असा नारा दिला होता। जर गाव खेडे समृद्ध झाले तरच हा देश महासत्ता होणार आहे। या दृष्टीने तरुणांनी आमदार, खासदार होण्याच्या नादी लागण्यापेक्षा पहिल्यांदा आपल्या गावामध्ये सरपंच होणे महत्त्वाचे आहे। जर तुम्ही गाव बळकट केले तरच खऱ्या अर्थाने देश प्रगतीपथावर जाऊ शकतो। गणेश बिडकर म्हणाले, नगरसेवक होणे हे अत्यंत आव्हानात्मक आहे। नगरसेवकाच्या कामाचा गौरव कधी केला जात नाही, त्यांना केवळ टीकेला सामोरे जावे लागते। नगरसेवकाला कायम सहनशील असावे लागते। अशा नगरसेवकांची दखल घेऊन त्यांना सन्मानित केले, यासाठी मी जाधवर ग्रुपचा अतिशय आभारी आहे। दत्ता धनकवडे म्हणाले, युवक ही देशाची शक्ती आहे। लोकशाही बळकट करण्यासाठी युवकांचा राजकारणामध्ये सहभागी होणे अत्यंत आवश्यक आहे। आपल्या अभिनव विचारांमधून देशाला दिशा देणारे युवक घडावे हा या संसदेमागील हेतू आहे। हा मंच कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही तर युवकांचा पक्ष आहे। वाड्या वस्त्यांवरील युवकांनी राजकारणात येऊन व्यवस्थेचा भाग बनावे आणि सक्षम व्यवस्था निर्माण झाली तर हे युवा संसद खऱ्या अर्थाने यशस्वी झाली असं मी मानतो, असं ॲडव्होकेट शार्दूल जाधवर यांनी म्हटलंय। की राजकारणामध्ये याचं असेल तर माती घेऊन यावं का जात घेऊन यावं हा माझ्यासारख्या समोर पडलेला प्रश्न आहे। मी माझ्या समोर बसलेल्या युवकाला राजकारणामध्ये येत असताना, अरे तू माती घेऊन ये का जात घेऊन ये, ह्यातलं उत्तर कोणतं द्यावं हा सुद्धा प्रश्न आजच्या घडीला कठीण झालेला आहे। माती घेऊन आला तर त्याची माती होती आणि सोनं घेऊन आणि जात घेऊन आला तर राजकारणामध्ये त्याचं सोनं होतं या। मग मी माझ्या गावगाड्यातल्या पोराला काय सांगावं, तू काय घेऊन यावं। आणि म्हणून राजकारणाच्या गटारगंगेमध्ये आपल्याला हात घालावा लागेल का घालावा लागेल, पण आज सज्जन माणसं ही नेबळट झालेली आहेत आणि त्यामुळं राजकारणामध्ये बांडगुळ नावाच्या किड्यांचा सुळसुळाट सुटलेला आहे। जोपर्यंत सज्जन माणसं नेबळटपणा सोडणार नाहीत तोपर्यंत राजकारणाची गटारगंगा स्वच्छ होणार नाही, हे माझं प्रामाणिक आणि स्पष्ट मत आहे। आम्ही काय करायला लागलोय, आम्ही सगळे सज्जन माणसं राजकारणापासून पळून जायला लागलोय। सज्जन लोक राजकारणातल्या डुकरांना रोज धुयाचा प्रयत्न करत आहेत, पण ती डुकरं दररोज परत गटारात जात आहेत आणि आम्ही मात्र शॅम्पून साबण घेऊन तिथं उभा राहिलेलो आहे। आणि मग आम्हाला काय करावं लागेल, आम्हाला डुकरांना शॅम्पू साबण लावून त्यांना स्वच्छ करण्याचा पहिल्यांदा धंदा बंद करावा लागेल आणि आमचे स्वच्छ हात गटारगंगेमध्ये घालावे लागतील आणि गटारगंगा स्वच्छ करावी लागेल तरच राजकारणाची ही पवित्र गंगा वाहू शकते, अन्यथा वाहू शकत नाही। मला काय म्हणायचं, राजकारण म्हणजे निवडून येता यापुरती अक्कल असन त्यांनाच राजकारणात या असं नाही, समाजाचं कल्याण करायची अक्कल असेल तरच राजकारणात या।
हा शब्द रागारागा नाही किंवा कोणा वाईट बोलायचं किंवा कोणाला हा नाही. यायचं कशासाठी तुम्हाला? तुमचा हेतू काय आहे? आणि तुम्हाला आलं पाहिजे. कचरा हे धन आहे. कचऱ्याचं आम्ही गांडूळ खत करतो. प्लास्टिक विकत घेतो लोकांकडून 15 रुपये किलो ना. नुसतं लोकांना शिकवते प्लास्टिक फेकू नका आणि प्लास्टिक इकडे टाकू नका. लोकांना काय करा? आम्ही 15 रुपये किलोनं लोकांकडून विकत घेते, ती एक तुकडा फेकीत नाही. अहो, महिला एवढा हुशार झाल्या, तिचं तर ठेवतीच, पण शेजारीन घरी नसली तर तिचं बी उचलून ठेवती. आत्ता आपल्याकडे सरकार तुमच्या दारी योजना चालू आहे. पहा कशासाठी सरकार लोकांच्या दारी जाते. मग शासन, पहिले शासन अधिकारी काय करते? जर तुम्हाला जावं लागत असेल तर सिस्टम अशी बनवा त्या माणसाला त्रास झाला नाही पाहिजे. मुख्यमंत्री लोकांच्या दारी का चालले? त्यांना माहिती आहे अधिकाऱ्याकडून प्रश्न सुटाना म्हणून हे चालले. मग ते कसे सुटले पाहिजे हे जाग्यावर बसून सोडा ना. मुख्यमंत्र्यांनी दरगावात जाऊन प्रश्न सोडायचे नाही. फाट 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 फाट. तो एकदा एक कोणता पिक्चर आला होता, त्याच्यात एक मुख्यमंत्री झाला होता. हा, तसा पाहिजे आम्हाला. हे घरी घर जाऊन तो काय दुखत विचारणार नको, हे नाही पाहिजे. आणि अर्थकारण मी सांगितलं, पैशासाठी राजकारणात यायचं नाही. खूप अनेक गोष्टी आपल्याला, कितीतरी इथं वेळेच्या अनेक मर्यादा आहे. मी रोज रात्र दिवस प्रवास करतो. एखाद्या पुलावर लिहिलेलं असतं, पहा पुढे धोकेदायक पूल आहे. मग रात्री 2 वाजता मी काय करू? ती गाडी डोक्यावर घेऊन खालून जाऊ, असं तिकून जाऊ? तुम्ही कितीतरी ठिकाणी रोडवर बघा, अक्षित चित्र लावलेले असते दोन्ही गाड्याचं. म्हणजे अपघात स्थळ. अपघात स्थळ म्हणजे काय? तिथं भूत आहे का? मग त्या इंजिनियरला माहीत आहे अपघात स्थळ, इथं अपघात होऊ शकतो. मग असं कसं काय टेक्निक वापरलं? हे कुठेतरी सुधारायला पाहिजे हो. याच्यासाठी राजकारण पाहिजे, याच्यासाठी राजकीय लोक पाहिजे. तरुणाकडून मला अपेक्षा आहे. आणि माझ्याकडून जर सल्ला विचारतात तर पोरा हो, आमदार खासदार होऊ ह्या भानगडीत जाऊ नका, पण सरपंच नक्की व्हा, माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. कारण महात्मा गांधीने सांगितलं होतं, खेड्याकडे चला. आणि जोपर्यंत खेडं सुधारत नाही तोपर्यंत भारतात महासत्ता होणार नाही. म्हणून तुम्हाला सोपं राजकारण सांगितलं मी. खेडं सुधरा, आपलं गाव सुधरा, सरपंच व्हा.